नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये। मित्रांनो, आज आहे 14 जून आणि उद्या आहे 15 जून। तर मित्रांनो, 15 जूनला अधिक मास जो आहे तो संपत आहे। हा एक हिंदू धर्मामध्ये पवित्र महिना समजला जातो आणि या महिन्यामध्ये लोक जे आहे ते आपल्या वेगवेगळ्या देवस्थानाला भेट देत असतात। मित्रांनो, आज आपण भेट देणार आहोत विदर्भातील खूप प्रसिद्ध प्रेक्षणीय स्थळ आजनसरा। आजनसरा हे स्थळ विदर्भामध्ये खूप प्रसिद्ध आहे। मित्रांनो, या ठिकाणी भोजाजी महाराजांची समाधी आहे। त्याचबरोबर आजनसराजवळ डोमा घाट सुद्धा आहे, जिथे लोक अधिक मासामध्ये आंघोळ करायला जातात आणि आजूबाजूच्या काही प्रेक्षणीय स्थळाला सुद्धा भेट देणार आहोत। तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चालू आहोत आम्ही डोमा घाट आणि आजनसराला। तो माझ्यासोबत माझे बाबा आहेत, आई आहे, बायको आहे माझी आणि माझी मावशी पण आहे। चुन्नू आणि गायत्री येणार होती, बट चुन्नू कोलगावला गेली आहे। चुन्नू म्हणजे मावशीची लहान मुलगी, तर मी तिला चुन्नूच म्हणतो लहानपणापासून। आणि गायत्री नागपूरला गेली आहे। चुन्नूने हा व्हिडिओ पाहायला पाहिजे। खरं तर तिने चांगला टूर मिस केला आज। ती तिच्या फ्रेंड्सला भेटायला गेली आहे पुलगावला, पण मी खास तिच्यासाठी तिचं नाव घेत आहो, कारण की मला माहिती आहे हा व्हिडिओ ती बघणार आहे आणि नंतर ती रिग्रेट करेल की यायला पाहिजे होतं म्हणून। तर चुन्नू, यू मिस द गुड टूर। किती किलोमीटर आता इथून? आता आम्ही हिंगणघाटवरून निघालो आहोत। आता आम्ही आहो दारोडा येथील टोल नाका आता आम्ही क्रॉस केला आहे। आता 20 किलोमीटर आहे। काय नाव आहे घाट? डोमा घाट। सो वडनेरवरून जावं लागते डोमा घाटला आणि तिथे आता आधी आंघोळ वगैरे करूया, दर्शन वगैरे करूया, त्यानंतर आपण जाणार आहोत कुठे? आजनसरा। मी नाव विसरून जातो। मित्रांनो, पवना या गावामध्ये एक सुंदर शिवमंदिर तुम्हाला पाहायला मिळते। जर तुम्ही खूप सुंदर मंदिर आहे आणि आतमध्ये सगळ्या ज्योतिर्लिंगाचे फोटो लावलेले आहेत। त्याचबरोबर खूप मोठं तुम्हाला शिवलिंग जे आहे या मंदिरामध्ये पाहायला मिळेल। तर तुम्ही पवना या गावात आले तर नक्की तुम्ही या मंदिराला भेट द्या। तर मित्रांनो, आता आपण चाललो आहोत डोमा घाट येथे। पवना या गावानंतर 2 रस्ते तुम्हाला पाहायला मिळतात। एक रस्ता जो आहे तो आजनसराला जातो, तर एक रस्ता जो आहे डोमा घाटला जातो। पवना या गावापासून डोमा घाट हे साधारणतः 1 ते 2 किलोमीटर अंतरावर असलेलं एक देवस्थान आहे। या ठिकाणी संत सोनामाता यांचं देवस्थान तुम्हाला इथे बघायला मिळते। मित्रांनो, आता आपण डोमा घाटला पोहोचलो आहे आणि तुम्ही बघू शकता भाविकांची खूप जास्त गर्दी आहे।
अधिक मासचा आज शेवटचा दिवस असल्यामुळे भरपूर भाविक जे आहे ते दर्शनासाठी इथे आलेले आहेत. आणि या बाजूला तुम्ही बघू शकता तिथे आहे सती सोनामाता मंदिर आणि सध्या आरतीसुद्धा चालू आहे. आता आपण तिकडे जाणार आहोत. तर मित्रांनो, आता आपण आंघोळीला चाललेलो आहोत डोमा घाट, जिथे वर्धा नदी आहे तिथे आपण आता आंघोळीसाठी चाललो आहोत. आणि तुम्ही गर्दी बघू शकता, भरपूर गर्दी आहे. ती गर्दी बघू शकता. बापरे, उत्साह बघा बना, उत्साह म्हणजे बायांचा, स्पेशली बायांचा उत्साह बघा. कडक ऊन आहे आणि तरी पण आमच्या गावच्या पण खूप साऱ्या बाया इथे आलेल्या आहेत. भाविक हे बघा. बरोबर जा, चिला वगैरे पाय. हा पायशील हळूहळू आई, दगड आहे बरं. झालं संजू, खोल वगैरे नाही आहे. आई आणि मावशी गेली आहे आता आतमध्ये. मी पण चालू. हो हो करतो. जास्त खोल नाही आहे पाणी इथे. कुठं नाही राहू दे, करतो मी. पुढं नाही खोल. हे काय पोर खेळत ये. नाही खोल वगैरे नाही आहे. दगड चौघे जण आलो. पप्पा तिथेच आहे. कपडे वगैरे घेऊन तिथे बसले. ओम नमः शिवाय. कुणी मला म्हटलं की दिवसभर तू बसू शकतो का इथं. मी दिवसभर का रात्रभर राहू शकतो. हा 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 हा, क्या बात आहे. थंडा थंडा. मला वाटतं पूर्ण विदर्भातले लोक जे आहेत ते इथं पोहायला आले की काय. विदर्भातलं टेम्परेचर सध्या 44-45 डिग्री सेल्सिअस आहे आणि इथे एकदम थंडा थंडा कूल कूल एकदम सगळे मस्त मजा करत आहे, पोहत आहे, सोबत देवीचं दर्शन करत आहे. बेस्ट प्लेस इन विदर्भ. पण हे असं म्हशीसारखं पडल्यासारखं फिलिंग नाही येत. तू तर मस्त आहे ना. मोठमोठे दगड इथं आणि दगडांवर चिला. हळूहळू या. गेली चाळच गेली म्हणून. पहिल्यांदा मी माझा ब्लॉग जो आहे तो बनानीवर शूट करत आहोत. एवढं सुंदर ठिकाण आहे ना हे, जबरदस्त. ही वर्धा नदी आहे आणि आता या पवना या गावातून ही वर्धा नदी वाहते, म्हणून या नदीला पवना नदी म्हणतात. आणि हजारोच्या संख्येने भाविक जे आहे ते इथे आता स्नान करायसाठी आलेले आहे. मी पहिल्यांदाच असं काही एक्सपिरियन्स करत आहे, तो खूप मस्त वाटत.
या ठिकाणी लहान मुलांपासून ते सगळे वयस्कर म्हातारे गोटारे सगळेजण आलेले आहे इथे स्नान करायसाठी. एक वेगळाच एक्सपिरियन्स इथे घ्यायला मिळतो मित्रांनो. छान प्रकारे इथे आता स्नान झालेलं आहे. आता आपण चाललेलो आहोत सती सोना माता मंदिर आहे इथे नदीकाठी. तिथे आता आपण दर्शन करायला चाललो आहे. मित्रांनो, हे मंदिर आहे सती सोना माता मंदिर आणि तुम्ही बघू शकता भाविकांची प्रचंड गर्दी जी आहे तिथे बघायला मिळते. मित्रांनो, आता डोमा घाट इथले दर्शन झालेलं आहे. गर्दी खूप आहे भाविकांची आणि आता आपण चाललेलो आहोत आजनसरा. इथून आजनसरा साधारणतः 5 ते 6 किलोमीटर आहे. आता आपण आजनसराला जाऊया, तिथे भोजाजी महाराजांचं दर्शन घेऊया. त्यानंतर भूक पण खूप लागली आहे, तिथे जेवण करूया. मसाला भातचं वाटपसुद्धा चालू आहे इथं मंदिरापाशी. सो तिथं आपण जेवण करू आणि त्यानंतर आपण मग परत आपल्या गावाकडे निघूया. तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत आजनसराला आणि भाविकांची भरपूर गर्दी आहे इथे. पण पार्किंगसाठी जागा पण भेटत नव्हती, तर मी आता इथे पार्किंगसाठी गाडी लावली आहे. आता आपण भोजाजी महाराजांचं दर्शन घेऊया. मित्रांनो, संत भोजाजी महाराज देवस्थान हे विदर्भातील एक प्रसिद्ध देवस्थान आहे. विदर्भातील अनेक भागातून लोक येथे दर्शन घेण्यासाठी येत असतात. संत भोजाजी महाराज हे विठ्ठलाचे खूप मोठे भक्त होते, म्हणून आजनसराला विदर्भाची पंढरीसुद्धा म्हणतात. मित्रांनो, आजनसरा हे ठिकाण पुरणपोळीसाठी प्रचंड प्रसिद्ध आहे. या ठिकाणी देवस्थानाद्वारे एक आरोग्य केंद्रसुद्धा चालवले जाते, ज्याद्वारे लोकांना अल्प दरामध्ये आरोग्य सेवा पुरवली जाते. त्याचप्रमाणे देवस्थानाद्वारे एक प्रसादालयसुद्धा चालवले जाते, ज्यामध्ये अल्प दरामध्ये लोकांना पोटभर जेवण दिले जाते. तर मित्रांनो, हा होता आजचा व्लॉग. आय होप तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.